तारीख 25 ऑक्टोबर 1657. मुल्ला अहमद गाफील होता. संधी साधून छत्रपती शिवाजी महाराजांनी विजेच्या वेगाने कल्याणवर झडप घातली. पाठोपाठ भिवंडीही जिंकली. इथूनच स्वराज्याचा पाया ठाणे जिल्ह्यात भक्कम झाला. आबाजी सोनदेवांना सुभेदार नेमलं, पण खरी जादू घडली कल्याणच्या खाडीत. एका टेहळणी चौकीचं रूपांतर महाराजांनी किल्ले दुर्गाडीमध्ये केलं. तिथे लाकडाचे ओंडके पडू लागले, सुतारकाम सुरू झालं आणि उभं राहिलं स्वराज्याचं आरमार. याच कल्याण भिवंडीच्या तळावरून मराठ्यांनी समुद्रावरच्या इंग्रज आणि पोर्तुगीजांच्या नाड्या आवळल्या. 1665च्या तहात हे किल्ले मुघलांकडे गेले, पण आग्र्याहून सुटल्यावर 1670 मध्ये महाराजांनी पुन्हा धडाका लावला. अवघ्या 4 महिन्यात कल्याण आणि माहुलीवर भगवा फडकवला. या विजयाच्या आनंदात शहापूरमध्ये एक मंदिरही उभारलं गेलं. या काळात महाराजांचा मुक्काम सुमारे 4 महिने कल्याण परिसरात होता. शिवराज्याभिषेकापर्यंत तर कल्याण, भिवंडी, साष्टी, जव्हार या भागात महाराजांची सत्ता होती. जव्हारच्या शिरप्याचा माळापासून ते कल्याणच्या खाडीपर्यंत आपल्या ठाण्यातील प्रत्येक मातीचा कण शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झाला आहे. तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट मध्ये नक्की सांगा आणि अशाच जबरदस्त माहितीसाठी सबस्क्राईब करा सलाम ठाणे. जय शिवराय.